कशाला थांबायचं? म्हातारा महाराज बरोबर घरी आलं आणि घरी आल्यानंतर हे पोरं ते टोप उचलण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात माझा हो नाही रे त्यासाठी आला महाराज. फक्त यांची पॅन्ट ओली झाली नाही इतकी भीती वाटली यांना. म्हातारा बोल त्यातलं एक ते छोटं होतं ते बोललं मला वाटलं फक्त म्हातारा खट्याळ आहे म्हणे, ही म्हातारी पण खट्याळ आहे. हिनेच म्हाताऱ्याला बोलवून घेतलं असावं फजिती केली. आता काय करावं म्हणे कळत नव्हतं. पोरं काहीच बोलत नव्हते. तेवढ्यात म्हातारीने सांगितलं हे बिंग फोडून टाकतील. लहान लेकरांना खरं बोलायची सवय असते. तिने सांगितलं काहीच बोलायचं नाही. आता तिने सांगितल्यावर पोरं काय बोलतील? तिने बोला म्हटलं असतं तरी यांच्या तोंडातून शब्द कुठं निघतो? एवढ्या जार मिसोड्याचा म्हातारडा आला आणि तिथे जोरान बोलतो घोडाय तुम्ही. घाबरले महाराज पोरं. कशासाठी आला हिलाही काहीच कळत नव्हतं. पण वेळ मारून नेण्यासाठी हे म्हणत होते हो थांबा जरा थांबा, तुम्हाला फार चिडायची सवय आहे. हे चिडायची सवय आणि जरा थांबा म्हणणे कशासाठी आहे काय सांगावं याची अनाथ मनात ती चर्चा करत होती. नेमकं उत्तर काय द्यावं. आणि तेवढ्यात ती म्हणत होती तुम्ही ना नेहमी चिडचिड ऐकून घेत नाही. तुमचंच बोलता. आली आहेत पोरं बिचारी, ते का वाईट आहेत का, ते का चोर आहेत का? अगं पण मी हे विचारतो आले तरी कशासाठी? आणि तेवढ्यात तिला सुचलं हो म्हणे ते लहान लहान पोरं आहेत, त्यांनी गणपती बसवलेला आहे. मग याच्या घरी आपल्या घरी काय काम? ऐकून तर घ्या म्हणे जरा, तुम्ही ऐकतच नाही, नेहमी तुमचंच सांगता. त्यांनी गणपती बसवला. लोकांना वाटलं लहान लहान पोरं आहेत, कोणी गहू दिले, कोणी तांदूळ दिलं. काही महिलांना वाटलं यावर्षी तुरीची डाळ महाग आहे बा, यांना विकत घेणं होणार नाही, म्हणून प्रत्येकीने आपल्या घरून वाटी वाटी तुरीची डाळ आणली. त्यांच्याकडे गरजेपेक्षा तुरीची डाळ झाली. पोरांकडे पैसे नाही, डाळ जास्त झाली. ते बोलले गावात बा तुम्ही श्रीमंत आहे तर डाळ विकत घेता का? त्यांना हसू द्या, तुम्ही नका हसू, कारण असं एखाद्या दिवशी तुमच्याही घरी झालेलं असेल. सगळी मॅच बदलली महाराज. मिनिटात सगळं परिस्थिती बदलून टाकलं. कसं? डाळ विकत घेता का? त्यावेळेस म्हातारं चिडलं अगं तू गेली तर 13व्याला पुरेल एवढी डाळ आहे, कशाला विकत घ्यायची? पण ती म्हणते मी तरी काय नाही म्हणतो, तुमचंच नाही तुमच्यासह माझं 13वं होईल एवढी डाळ आहे म्हणे आपल्या घरी. ऐकत नाहीत ना, उत्तर देतात. ऐकलं नाही तिने. मग कशासाठी आले म्हणे हे लोक? अहो ते लहान मुलं आहेत, गावात दुसरं कोणी श्रीमंत आहे का? मी सूर्याला हात लावून म्हातारा म्हटलं ते खरं आहे, आपल्यापेक्षा श्रीमंत नाही कोणी गावात. झाला याचा गेम तिथेच. पण ते बोलले घेतली हो की डाळ हे, पण आपली डाळ ही डाळ वेगळी आहे ना, आत्ताच कणग्यातून काढली होती हे. मग म्हातारा पुढे गेला ग्रेडर म्हणून, जाळ भिंगाचा चष्मा लावला, एक ओंजळ त्या गंजातली घेतली. कोणत्या? जो आताच कणग्यातून काढला होता, आणि एक कणग्यातून घेतली. दोन्ही डाळी हातावर घेऊन म्हातारा जाड भिंगाच्या काचातून बघायला लागलं. आणि थोड्या वेळाने मिसरूड फिरून म्हणाला ही डाळ आपल्यासारखी नाही. काय करताय भेंड तुला? त्यातलीच काढली आहे, त्यातलीच काढली. आणि जसं म्हातारीनं म्हाताऱ्याच्या तोंडून ऐकलं हे डाळ आपल्या डाळीसारखी नाही, ती बोले हे पोरांनो हे डाळ आमच्या डाळीसारखी नाही, उचला तुमचा घमेल निघाला घरून माझ्या. ते पोरांना उचलत नव्हतं तर तिने सांगितलं चला यांना घराबाहेर काढा, द्या उचलून घमेल. महाराज म्हाताऱ्याने घमेल उचलून दिलं, पोरांनी डोकावर घेतलं. पोरं गेले पाहता काय पंगत झाली. ढाला हा दृष्टांत नाही, हे तुमची माझी मानसिकता आहे. ज्यावेळेस घरातली स्त्री आध्यात्मिक विचाराची असते ना, त्यावेळेस पती आध्यात्मिक विचाराचा नसला तरी त्याच्याकडून परमार्थ करून घेऊ शकते. धर्म तयाशीच घडे ज्याची स्वाधीन भाज. म्हणून आध्यात्मिक प्रांतात काम करायचे ते फक्त स्त्रियांनी करावं लागणार आहे, मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणात. का? घराला स्वर्ग आणि घराला नरक बनवण्याची भूमिका तुम्ही वठवू शकता. नरक बनवून पापाचे वाटेकरी होऊ नका. तुमच्या आई वडिलाला, त्या कुळाला पुण्य मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही ज्या कुळात सून म्हणून आले आहात ना, त्या कुळावर मातृकुळासारखं प्रेम करा. नक्की परमेश्वर तुम्हाला संतोष होऊन समाधानी केल्याशिवाय राहणार नाही. का? आपण ज्या दिवशी चांगलं काम करतो ना, त्या दिवशी परमेश्वर आपल्या कामाचा परिणाम देतो महाराज. नक्कीच तुम्ही टाळ्या वाजवून स्वागत करावं एवढ्यासाठी मी बोलत नाही. पण घराघरात आता जे वैफल्य आलं, घराघरात जे नरक यातना सुरू आहेत ना महाराज, समाधान नाही राहणार. पैसा अडका असूनही, संपत्ती अधिकार असूनही समाधान राहणार नाही. ज्या दिवशी स्त्री स्त्रीवर प्रेम करेल, ज्या दिवशी सासू सुनेवर आणि सून सासूवर प्रेम करेल ना, त्या दिवशी घराघरात स्वर्ग असेल. मग या कीर्तनाची कथेची गरज तरी काय महाराज? घर स्वर्ग व्हावं एवढ्यासाठी हा काठ्याकूट आहे.
घर स्वर्ग व्हावं एवढ्यासाठी कथा आहे, एवढ्यासाठी हरिपाठ आहे, एवढ्यासाठी प्रवचन आहे आणि तेवढ्यासाठी तुम्हाला नामस्मरणाचा आग्रह आहे. नामस्मरण करणाऱ्या स्त्रीकडून कधीच सासूला त्रास दिला जाणार नाही आणि नामस्मरण करणाऱ्या सासूकडून कधीच सुनेलाही त्रास देता येणार नाही. आपण आध्यात्मिक आहोत. घरातल्या प्रत्येकाची सांभाळाची जबाबदारी तुमची आहे. जशी प्रत्येकाच्या सांभाळाची आहे तशी मुलांच्याही आहे. त्यांना वाईट संगतीत घालू नका. का? बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोरापाशी बसल्याने महाराज चोरासारखी बुद्धी होते. तू म्हणाल का हो आमच्या मुलाला नाही होणार तसं, आमचा मुलगा सुशिक्षित आहे. सांगू तुमचा मुलगा तेवढा तर चांगला नाही ना जेवढे भीष्माचार्य होते. भीष्माचार्यासारख्या महात्म्याला दुर्योधनाच्या संगतीचा परिणाम म्हणून विराट नरेशाच्या गायी चोरण्याची पाप बुद्धी सरली. पाप बुद्धी महाराज, गाय चोरणं हे शास्त्र विरुद्ध कर्म आहे. भीष्माचार्य ते आहेत कोण की ज्यांनी कुरुकुळाच्या संरक्षणासाठी नैष्टिक ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा या क्षणापर्यंत पूर्ण केली होती. पराक्रम बघितला तर स्वतःचे गुरु परशुरामांना हरवण्याची त्यांची शक्ती होती. ब्रह्मचर्याचं तेज बघितलं तर त्यांनी राज दरबारात उभं राहिल्यावर दुसरं कोणी उभं राहू नये ही त्यांची शक्ती होती. आध्यात्मिकता बघितली तर दररोज पहाटे उठून ध्यान करून कृष्ण स्मरण करणारा तो अवधूत महात्मा. पण त्यावेळी ज्यावेळेस दुर्योधन भेटायला आला त्यावेळेस विराट नरेशाच्या गायी चोरण्याचा प्लॅन ठरला आणि त्याच्यात जे युद्ध उभं राहिलं होतं ना त्या सैन्यात मध्य भागावर भीष्माचार्यांचा रथ गायी चोरण्यासाठी सज्ज झालेला होता. चांगलं काम आहे? नक्कीच नाही. काम चांगलं नसूनही भीष्माचार्याकडून घडतं. याचं कारण सांगतंय शास्त्र. असंग संग दोषेन साधवो याति विक्रयाम, दुर्योधन प्रसंगेन भीष्म गोहरणं गतः. विठ्ठला विठ्ठला घड्याळ 10 वाजून 10 मिनिटं झाले होते आणि असं म्हणतात 10 वाजून 10 मिनिटाला आता बरे दिवस नाही म्हणून ते पुढे घालवले. विसरलो होतो कारण कुणाच्या पण नादाला लागावं त्यांच्या लागू नाही म्हणतात. वेळेच्या म्हणतो मी वेळ कारण वेळ फार महाग आहे महाराज. वेळ बलवान आहे. नर न होत बलवान समय बडा बलवान, काबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण. तोच अर्जुन आणि तोच बाण आहे. तरी भिल्लाकडून ठोकल्या गेला महाराज. वेळ बलवान आहे म्हणून सांगतो वेळेवर विश्वास ठेवू नका. कधी बदलेल सांगता येत नाही. काल ज्यांच्याकडे एवढे अधिकार होते आज त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणून आज अधिकार आहेत म्हणून अहंकार धारण करू नका. उद्या कदाचित त्यांच्याकडे काही राहणार नाही. काय सांगता येतं. नर न होत बलवान समय बडा बलवान. समय मोठा बलवान आहे. कशासाठी सांगतो. तुमचे मुलं सुरक्षित करा. का? त्यांना संत संगतीत ठेवा. लाभच करायचा असेल तर होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त असेल त्याला हानी होईल. हानी लाभतो विशेषे संत संगे. संतांच्या संगतीत गेल्यावर लाभ आहे. एरवी तुमचा तोटा आहे. फायदा नाही महाराज. तोटा आहे. अनेकदा दुःसंगतीचे परिणाम आल्याच्या गोष्टी आहेत. पण नाथ भागवतात एक सुंदर कथा आली. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात एका गावात 2 गायी होत्या. गायी एक गाय फार पुष्ट होती आणि एक गाय फार कृश होती. एक गाय एवढी होती की तिला ढकलून दिलं तर पडलं तर मरून जाईल आणि एक एवढी बलवान होती दिवसभर ग्रामपंचायतच्या ओट्यावर बसून रवंथ करायची. अर्थात ओट्यावर म्हणजे मोठ्या ओट्यावर, पायऱ्यावर समजू नका. तिथे गाय नाहीत बसत दिवसभर. एक गाय होती बिचारी दररोज गुराख्या सोबत चरायला जायची परत यायची. कुरणात चरायची त्यामुळे तिच्या अंगात बळ नव्हतं. दोघींची एक दिवस ग्रामपंचायतच्या जवळ भेट झाली. ते म्हणते का ग तू दिवसभर कुठेच जात नाही घरीच असते. आम्ही दिवसभर राब राबतो तरी आम्ही पुष्ट नाही. तू कुठेच जाताना दिसत नाही. कुठून खातेस? कुठं मिळते तुला एवढी बलवान? ती म्हटली तुला यायचं आहे का? चल माझ्यासोबत. दिवसभर काहीच काम करायचं म्हणे. रात्रीचे 2 तास फक्त
भलतीकडे जाऊ नका, मला कीर्तन म्हणायचं नाही, गाईचं बोलायचं. ते बोलले दिवसभर चरायची काय काम आहे, रात्रीचे 2 तास काढले चरून येऊन पोट भरे, एवढं पोट भरून देते. हिचा विश्वास बसत नव्हता, म्हणजे विश्वास नाही ना, चल उद्या कीर्तन आहे माझ्यासोबत. तिने ठरवलं जर बा 2 तासातच एवढं मिळत असेल तर दिवसभर राबायचं तरी कशाला. मलाही तेच म्हणायचं, का उगाच राबता, चला ना 2 तास. ठाला विठाला ही गाय महाराज दररोज गुराख्यासोबत जात होती, आज गेलीच नाही. का, हिला ग्रामपंचायतच्या गाई सोबत जायचं होतं. मग दिवसभर तशीच बसली. प्रश्नही पडला, जर काहीच मिळालं नाही ना तर आज एकादशीच होईल. पण बरोबर रात्री ही गाय ग्रामपंचायतच्या ओट्यावर बसलेल्या त्या गाईकडे गेली आणि गेल्यानंतर बरोबर सगळं गाव झोपू दिलं. आणि सगळं गाव झोपल्यानंतर गावाच्या शेजारी जी बागायती शेतं असतात ना, त्या शेतात दररोज चरायला जायचा हिचा छंद होता. त्या शेताला तार कंपाऊंड आहे, जे बागायती क्षेत्र आहेत ते सगळे सुरक्षित आहेत, तार कंपाऊंड टाकलेले आहेत. या जनावराला, भलत्या जनावराला त्याच्यात चरता येत नाही, सगळी पूर्ण सुरक्षित आहेत. कोणत्या कुरणात चरवायचे नियम आहेत, कोणत्याही जनावराला कोणत्याही कुरणात चरता येत नाही. मी फक्त शेतीबद्दल बोलतोय. सुरक्षित आहे, कोणी जाऊ शकत नाही. ज्याच्यात बळ आहे त्याने उडी घालून चरायला जायचं, ज्याच्यात बळ नाही त्याने आपलं गप गुमान कुरणात चरायचं. मग हिने महाराज गेल्यावर उडी घेतली. उडी घेतल्यानंतर काय हिरवा कंच चारा होता, चरायला लागली. हिने उडी घेतल्यामुळे हिच्यात ताकद नव्हती, तिने पण उडी घेतली. बघून उडी घेतली आणि गेल्यानंतर बघते तर आतापर्यंत बघितला नाही एवढा हिरवा चारा होता. अशी अधाशासारखी हे गाय खायला भेटली, आतापर्यंत हिला हिरवा चाराच मिळाला नव्हता. हा म्हणता पोट भरत होतं. कित्येक दिवसाचा उपवास होता, हिरवा चाराच मिळाला नव्हता. पण आज पहिल्यांदा आली होती मुळे सावध नव्हती, स्वर नव्हता लागत. नेहमी येणाऱ्यांना कळतं, नेहमी येणारी जी होती ना ती सावध होती, चरत असताना लक्ष ठेवायची. पण आज ज्या शेतात ही गाय आली होती ना, ही काही आज पहिल्यांदा आली नव्हती, गेल्या महिन्यापासून त्याच शेतात येत होती. शेतकऱ्याच्या लक्षात आलं होतं की कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेतातला माल खाते आहे. मग करावं तरी काय याने ठरवलं. तसं जमणार नाही, म्हणजे पाळत ठेवावी लागेल. नेमका आजच शेतकरी घोंगडं घेऊन त्या शेतात लपून बसला होता. नेमकी ही त्याच दिवशी आली होती. बरोबर शेतकऱ्याच्या लक्षात आलं की कोणत्या तरी 2 गायींनी तार कंपाऊंड ओलांडून आपल्या शेतात उडी घेतली. पण अगदी तार कंपाऊंडच्या शेजी त्यांना पकडायचं नाही, जरा मध्यात येऊ द्यायचं, रंगे हात पडायचं. मग थोड्या गायी पुढे आल्या आणि पुढे आल्यानंतर बरोबर दबा धरून शेतकरी जसा जवळ यायला लागला, जी दररोज चरायला येत होती तिला चाहूल लागली. मग पटकन ती रस्ता बदलला, बाजूला गेली आणि तार कंपाऊंड ओलांडून पळून गेली. जी पहिल्यांदाच आली होती ती चरायला लागली. शेतकरी दबक्या पावलाने गेला आणि गाय पकडली आणि मारली महाराज. तिने खाल्लं नव्हतं तेवढं काढलं आणि बांधून ठेवली. कोणाची गाय आहे बघूया. पहाटे बघतो तर रामभाऊ पाटलाची गाय होती आणि सकाळी त्याच्या दारावर गेला. पाटील, वागवणं होत नसेल तर गाय वागू नका, गेल्या महिन्याभरापासून नुकसान करते. सकाळी पाटलाच्या दारावर आलेलं त्याला आवडेल का? किती रुपयाचं नुकसान झालं? 40,000चं नुकसान झालं म्हणे. तो बोलला 41 घे पण बोलू नको. 40चं नुकसान झाल्यावर 41 देतात त्याला पाटील म्हणा हवं. पैसे दिल्याचा रागही आला. कसा राग आला की गाय बांधायला लागली आणि ज्या गुराख्या सोबत पाठवायचे त्याला बोललो, काय करतोस तू? 2 तास कीर्तन येत नाही, 2 तास चारणं येत नाही तुला, काय करतो तरी काय? तो म्हटला आज ती गाय आलीच नाही, मी करू तरी काय? उद्यापासून हे गाय जर कोणाच्या शेतात गेली तर नुकसान तुझ्यावर टाकेल म्हणे. 41,000 द्यावे लागले म्हणे. सकाळी ब्रश करण्याच्या आधी आला होता. इब्रतीचा प्रश्न आहे महाराजांनी माणसाचा. मग ही इकडे तिकडे जाऊ नये, त्याला सांगितलं उद्या हिचा इलाज करतो म्हणे. त्याने दुसऱ्या दिवशी त्या गायीची उपाययोजना केली. एक मोठं जाडं लाकूड घेतलं, त्या लाकडाला एक साखळदांड बांधला आणि तो साखळदांड त्या गायीच्या गळ्यात बांधला आणि दुसऱ्या दिवशीपासून ते गाय बिचारी ते साखळदांडाचं आणि त्या लाकडाचं ओझं घेऊन फिरायला लागली. कशाचा परिणाम आहे? कशाचा? संगतीचा. नाथ महाराज म्हणतात, ओढाळ धेनूच्या संगती धर्मधेनू चरता शेती, ओढाळ पडे अतर्क्य गती धर्मधेनूशी लोढणे. धर्मधेनूला लोढणं आलं का? आलं महाराज. एक दिवस ओढाळ गायीच्या संगतीचा परिणाम काय झाला? गळ्यात काष्ट घंटा विडंबना. हा विठला विठा
गेल्यापेक्षा जिथे विशेष लाभ आहे त्या संगतीत जा असं महाराज आग्रह करताना बोलता. लाभ तो विशेषे संत संग, लाभ तो विशेष संत संग, लाभ तो विशेष संत संग. जेथे जावे तेथे कपाळ, जेथे जावे तेथे कपाळ, जेथे जावे तेथे हे बघा, पहिल्यांदा ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत त्यांनी हात वर करा. बघा आता लवकर करतात मस्त ताट. सगळं बांगड्या नसलेले सगळे, असलेल्यांनी राहू द्या, नसलेल्यांना मी बांगड्या आहेत असं समजेल. बरं, हात वर करा. बरोबर, आता बांगड्या असलेल्यांनी वर करा. आता सगळ्यांनी ठेवा, त्यांनी पण आणि यांनी पण बोला. आता सगळ्यांनी टाळी वाजवायची. बघा किती छान वाटतं. युट्यूबला जाणार आहे तुमचे हात काय तसे आहेत, त्याच्यात तुम्ही रेंट द्यायला पाहिजे, पण जाऊ दे आजच्या दिवस फुकट. बोला विठोबा रखुमाई, सांगावं लागतं. भजन झालं पाहिजे हो, जीवनात तेच आहे. असं म्हणतात हातावर हात वाजवल्याने भरपूर पॉइंट आहेत. काय सांगतं शरीरशास्त्र, त्याने स्फूर्ती येते, त्यामुळे आपल्याला ऐकण्याचं बळ येतं. म्हणजे इथून आता एकच कीर्तन वाढलं तरी हरकत नाही. ठाला विठाला विठाला, जेथे जावे तेथे कपाळ सरिषे, लाभ तो विशेष संत संगे. संतांच्या संगतीत विशेष लाभ. कळलो महाराज, संतांची संगती इतकी विशेष आहे, पण ती आम्हाला प्राप्त कशी होईल महाराज, त्याची प्रक्रिया द्वितीय चरणात. पूर्व पुण्य जारी होय संतुळ, पूर्व पुण्य जारी होय संतुळ, पूर्व पुण्य जारी होय संतुळ, पूर्व पुण्य जारी होय संतुळ.
सामान्य संत भेटीची प्रक्रिया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, एक पुण्य नाही अनेक वचनात पूर्व पुण्य आणि होती असे शब्द प्रयोग आहे. म्हणजे अनेक वचन आहे, एका पुण्याचं नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे, ते हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम उघडे संतांचा. किंवा महाराज म्हणतात, पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता, पुण्य भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटली माझे कुळे बहुता जन्मीचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. हो संत भेटीसाठी अनेक जन्माचं पुण्य फळावं लागतं. महाराज तेच बोलतात पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ आणि एकदा का ते साधू भेटले की मग अंतराय मूळ नुपजे तेथे अंतराय निर्माण होणार नाही. पण का हो महाराज साधू भेटण्यानेच जीवन भाग्यवान होईल असं आहे का? महाराज म्हणतात हो तेच खरं भाग्य आहे. कारण व्यवहारात तुम्ही ज्याला भाग्य समजता ते भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी. तरुण पोरं असतील त्यांना विश्वास बसणार नाही. ते म्हणतील महाराज बोलतात तरी काय? भाग्य तरी नव्हे धन पुत्र आणि दारा.
जरा उलट सोडायला घेतो. भाग्य म्हणजे पत्नी नाही, भाग्य म्हणजे पुत्र नाही, आणि भाग्य म्हणजे पैसा नाही. तुम्ही म्हणाल महाराज पैसा आणि पुत्र भाग्य नसू द्या, पण पत्नी मिळणे या काळात भाग्यच आहे. कुठं मिळते महाराज? 2011चा सर्वे आहे, 1000 पोरामागे 832 मुली जन्म घेतात. तुम्ही म्हणाल मग 2024ला 2011चा का सांगता? मला काय विचारतं, त्यांनी सर्वेच केला नाही. हा, पण सर्वे का केला नसावा याचं मला उत्तर माहिती आहे. का? 2011चा सर्वे जर एवढा घातक आहे, 833 पासून पुढे 1000 पर्यंत काय आमच्या आश्रमात यावं? एवढे जर आश्रमात घेतले तर हे काय मापात आहेत का महाराज? त्यांचा प्रत्येकाचा अँड्रॉइड चालवायला किती MB संपतील आश्रमाचे? नाही होणार. आणि आताचा जो सर्वे आला ना, तर तरुण पोरांना हार्ट अटॅक येतील म्हणून त्यांनी दाबून ठेवलाय. काही तुम्ही म्हणा धन भाग्य नाही, म्हणा पुत्र भाग्य नाही, पण पत्नी मिळणे तर या काळात भाग्यच आहे महाराज. जाऊ द्या विदूषकीकरण सोडून देऊया. कशासाठी बोलतो? भाग्य तरी नव्हे धन. धन भाग्य नाही महाराज. अहो धन सोबतीला येत नाही म्हणून त्याच्यावर प्रेम करू नका हे सांगण्यासाठी जो कीर्तनकार आणला जातो त्यालाही धनच द्यावं लागतं. विठाला विठाला. अर्थवान सर्व लोकस्य बहुमतः चाणक्य म्हणतात, किंवा सुभाषित आहे. सुभाषितकार म्हणतात, यशास्ति वित्तम सनर कुलीन स पंडित शश्रुतवान गुणज्ञ स एव वक्ता सच दर्शनीय सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. यशास्ति वित्तम स नरकुलीनः स पंडितः शश्रुतवान स श्रुतिमान स गुणज्ञः स एव वक्ता सच दर्शनीय आणि सर्वे गुण कांचनमाश्रयन्ते. मग महाराज धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी असं जर असेल तर तुम्ही धनाला का मान देत नाही? ते भाग्य का समजत नाही? महाराज म्हणतात एका विशिष्ट स्थितीपर्यंत धन उपयोगाला येतं, पण जर सुभाषितकाराकडे गेलं, उपनिषदाकडे गेलं तर उपनिषद म्हणतं त्याचं मूळ स्वरूप काय आहे? अर्थानां मर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वेये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. किंवा भागवत सांगतस्तेयम हिंसा नरकंदंभ काम क्रोध स्मयो मदः भेद वैरम विश्वासा संस्पर्धा व्यसनानीच. म्हणजे महाराज बोलले धनाची मागे गडी काळाचा लाभ आणि म्हणून या संग खोटा त्याचा भाग्य तरी नव्हे धन. पाहू महाराज, लोक मुलगा झाल्यावर पेढे वाटतात, आनंदाने नाचतात. तुम्ही म्हणता भाग्य नाही. मुलगा तर भाग्य आहे, नक्की भौतिक दृष्ट्या मुलगा भाग्य आहे, पण तो अध्यात्माने दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असेल तर पुत्र भाग्यवान. नाहीतर महाराज पुत्र आणि मूत्रातून निर्माण होणाऱ्या कृमी या मध्ये शास्त्र काहीच भेद करत नाही. का? कारण दोघांचंही जननस्थान एकच आहे. विठ्ठला विठ्ठला. भाग्य तरी नव्हे धन पुत्र. आता पुढे दारा पत्नी भाग्य. नक्की प्रत्येकाने आपल्या पत्नीवर प्रेम करावंच, पण सांगू पत्नीवर भौतिक दृष्ट्या प्रेम करा, अध्यात्मातली ती आपली सहचारी नाही. कारण ज्याला त्याला आध्यात्मिक जे गती आहे ना ती स्वकर्माने मिळणार आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्ठे भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने देहश्चिताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. कर्मानुगो गच्छति जीव एकः. जर कर्माने आपण जाणार असो तर आपली पत्नी आपल्या सोबतीला येणार नाही. म्हणून संत गातात, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे. महाराज म्हणतात कळील पण अंतकाळी कळेल, आणि त्यावेळी वेळ गेली असेल. अंतकाळी मी परदेशी ऐशे जाणोनी मानसी. कळेल पण वेळ गेलेली असेल. का असं म्हणतात? कबीरजी म्हणतात माणूस गेल्यावर त्याची प्रतीती येते. माणूस गेल्यावर 13 दिवस रडते तिला पत्नी म्हणतात, 6 महिन्यापर्यंत रडते तिला बहीण म्हणतात, आणि आयुष्यभर मुलासाठी रडते तिला माता म्हणतात. कबीरजीची ओवी आहे. कबीरजी दोहा सांगतात, जब तक जिए माता रोए बहन रोए 10 मासा, 13
दिन तक तिरिया रोए फिर करे घर बासा. 13 दिवस बिचारीची तिची व्यवस्था असते. ती रडायला लागल्यावर लोक समजायला सांगतात, अगं जाणार तर गेला, पण चिल्या पिल्याची पाठी आहे, रडून तर यांना पण गमावून टाकशील का. म्हणून बिचारीला आपल्या प्रपंचाकडे बघून गेलेल्या पतिराजाचं दुःख विसरावं लागतं. आणि फिर करे घर बासा, पुन्हा घर बसवण्यासाठी विनंती. पण सांगू, माता मात्र आयुष्यभर लढते. जब तक जी माता रोये बहन रोये 10 मासा. 10 महिन्यापर्यंत तिची ही संगती महाराज 13 दिवसापर्यंतच ती दुःख व्यक्त करू शकते. जिच्या सोबत यज्ञ कुंडाच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालताना तुम्ही बोलले होते, धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी. पण मोक्षेच नातीचरामी म्हटलं नाही, कारण मोक्ष ही गती ज्याची त्यालाच करावे लागते. म्हणून भाग्य नाही धन, भाग्य नाही पुत्र, भाग्य नाही पत्नी, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. संताच्या पायी राहणं हेच भाग्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला धरायचाच असेल अहंकार आणि करायचीच असेल निराशी, तर संत सेवेची करा अभंगाचं शेवटचं चरण. ती करावी मेरा तुका म्हणे ती करावी मेरा करावी मेरा
उपाशी द्यावा जीव पूर्णी जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे. संकल्पित वेळेच्या पुढे 10 मिनिटे जाऊन आपण कीर्तन केलं. तुम्ही 8:15 आरंभ केला होता बहुतेक. 8:30 ते 10:30 अशी वेळ छापली होती. त्यामुळे 10 मिनिटे तुमचे जास्त घेतल्याबद्दल प्रत्येक व्यक्तीची दिलगिरी व्यक्त करतो. तसं काही दिलगिरी व्यक्त करण्याचं कामही नाही, कारण मी आल्यावर अनेक जण आले, पण तरी पण आपला एक प्रघात म्हणा. बरं समजा मी 10 मिनिटे आधी कीर्तन सोडलं, काय केलं असतं तुम्ही जाऊन? ऑनलाईन गेले असते, उलट डाटा संपला असता. आणि डाट्याला तर आट्यासारखं महत्व आहे आता, म्हणून तुमच्यावर उपकारच केलेत मी. नाहीतरी जाऊन तुम्ही काय सर्च करणार आहे मलाही माहित आहे. नेमके ग्रुप आहेत, त्या ग्रुपला सांगितलं आपल्याकडे कोणी बघत नाही त्याच्याकडे बघू नका. वा रे तत्वज्ञान. आपण एकटं चालत राहायचं, लोक नाव ठेवणारच. अरे तुझ्या धडच नाही काय तर तुझे नाव काय घेतील. व्हॉट्सअप फिलॉसॉफी फार मोठी आहे महाराज, त्याच्या भलत्या नादाला लागू नका. हे चांगले संस्कार करा. ज्या लोकांनी ही भूमी दान केली ना, मी पांडुरंगाला विनंती करेल, सद्गुरू गजानन महाराजांना विनंती करेल की नाथ नामदेव महाराजांनी ठरवल्याप्रमाणे पुढच्या जन्मात त्या प्रत्येकाला राज ऐश्वर्य प्राप्त करून दे. इथं लोक आपल्या प्रपंचातलं दान करत आहेत, त्यांचा प्रपंच समाधानाचा होईल आणि तुमच्या माझ्या भाविकांना नामस्मरणाची सुसंधी इथे लाभणार आहे. म्हणून या सगळ्या मोठ्या दैवी कार्यात आपण सहभागी व्हा. असं म्हणतात महाराज, आपल्या प्रपंचातलं आपल्यासाठी वापरणं म्हणजे प्रपंचाचं खोबरं होणं. 20 रुपयाचं नारळ घरी आणा, किसा आणि भाजीत टाका, त्याला प्रसाद म्हणत नाही, काय म्हणतात? खोबरं म्हणतात. पण 20 रुपयाचं नारळ देवापुढे फोडा, थोडंसं देवापुढे टाका आणि उर्वरित नारळाला काय म्हणतात? प्रसाद म्हणतात. तसं आपल्या कमाईतला थोडा तुकडा देवापुढे टाका, उर्वरित कमाई प्रसाद होईल. आणि आपली कमाई सगळं आपलंच वापरा, काय होईल? कमाईचं खोबरं होईल. कमाईचं खोबरं करायचं की प्रसाद करायचा बघा. मी नाही म्हणत तुम्ही तुमचा प्रपंच लुटून द्या, पण तुम्हाला शक्य आहे तेवढं या आध्यात्मिक कार्यात टाका. कारण आपल्याकडे आलेल्या संपत्तीने कुणाचं तरी मन दुखलेलं असतं, तिला सुचिता नसते. म्हणून संपदा पुनीत व्हावी एवढ्यासाठी दान दिलंय शास्त्राने. आणि आपण जे संचय करतो ना, त्या संचयाचं पाप करतो, त्याच्यातलं विशोधन म्हणजे दान आहे. म्हणून सगळे दानशूरच आहात तुम्ही लोक. मला तर असं कळलं की कुणीतरी एक मेटाडोर भरून हे पाठवलं किराणा, कोणी पाठवलं माहिती नाही. गुप्त दान महाराज, असं दान असलं पाहिजे. नाहीतर मग आपण 11 रुपये देतो आणि पाटी लावायला लावतो. भलत्या नादाला लागू नका. 11 रुपयाचं रोज संपल्यावर 1.5 GB रिचार्ज मारतात, तेही 1500 झालं. आता सगळे भाव माहिती आहेत मला, ठेवावे लागतात कीर्तन सांगण्यासाठी. म्हणून सांगतो, चांगला मार्ग धरा, नामस्मरणाची कास धरा, सदाचारी व्हा, नीतिवान व्हा. कीर्तन ऐकणारा श्रोता कसा असला पाहिजे? कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांनी म्हणावं, महाराज मी आतापर्यंत कुणाचं चांगलं केल्याचं मला आठवत नाही महाराज, मी पापी आहे. पण महाराज मी आतापर्यंत कुणाचं मोहरी इतकंही वाईट केलं नाही, अशी शपथ घेऊ शकला पाहिजे. असा कीर्तनाचा श्रोता पाहिजे. वाईट दिवस आहे, कलियुग सदोष आहे, पण नामासारखी सुलभ साधना तुम्हाला मला मिळाली. वारकरी संप्रदायाचा संप्रदाय आहे, पांडुरंगासारखं दैवत आहे, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत आहेत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहेत, आणि योगी सम्राट सद्गुरू समर्थ गजानन महाराजांचा विदर्भावर विशेष आशीर्वाद आहे. म्हणून तुमचा माझा प्रपंच बरा आहे. नाहीतर राबून एवढी मोठी श्रीमंती असून लोक समाधानी नाही, पण विदर्भातला भाकरी आणि ठेचा खाणारा माझा शेतकरी समाधानी आहे. याचं कारण संतांची कृपा आहे. तुम्ही म्हणत असाल कोणी की मी माझ्या बळावर श्रीमंत होतो, शक्य नाही. संतांची आशीर्वादित भूमी आहे. तो समाधान, तो सदाचार, ती नीतिमत्ता माझ्या जीवनात टिकावी, अशी सद्वासना आपण गजानन महाराजांच्या चरणारविंदी करूया आणि लांबच चाललेल्या व्याख्यानाला थांबूया. आपण नीतीने राहा, सदाचे राहा, गळ्यात तुळशीची पवित्र माळ घाला, एकादशीचं पवित्र व्रत करा, ज्ञानेश्वरी गाथा या ग्रंथांचं अवलोकन करा आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. हाच आदेश, हीच विनंती या कीर्तनाच्या निमित्ताने तुम्हाला करतो. संस्थेतून आदरणीय गोपाळ महाराज इथे उपस्थित आहेत, ज्यांनी श्री विठ्ठल मंदिर आणि गोविंद गोशाळा धापटी आश्रम इथे गुढीपाडव्याच्या पर्वावर एक मोठा सप्ताह आयोजिलेला आहे. सगळे वारकरी शिक्षण संस्थेत शिकणारे लोक तिथे कीर्तन करणार आहेत आणि आदरणीय कथाव्यास रविदासजी महाराज शिरसाट यांच्या मुखारविंदातून रामायणाची कथा आहे. ज्या लोकांना त्याचा आस्वाद घेता येईल त्यांनी तिथेही वेळ काढून जा. महाराज तुमच्यापर्यंत प्रसिद्धी पत्रक पोहोचवतील. झालेली सेवा पांडुरंगाचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय
जबाबदारी नाही. हा 2 मिनिटं बसा. बोला. लक्षात ठेवा, आपला जो उत्सव आहे या